नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, दक्षिणेकडील महान संत म्हणून ज्यांचे आदराने नाव घेतले जाते ते म्हणजे आपले राघवेंद्र स्वामी. महाराष्ट्रात तसेच जगभरात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. एक संत म्हणून नावारूपाला येण्याआधी त्यांचे आयुष्यही सर्वसामान्यासारखेच होते. मात्र एकाएक त्यांच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली आणि ते संत पदाला कसे पोचले, हा प्रवास आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रो, एकदा मंत्रालयात राघवेंद्र स्वामीकडे 3 नामवंत ज्योतिषी आले. राघवेंद्र स्वामींच्या शिष्याने उत्सुकतेपोटी त्या तिघांनाही स्वामींची पत्रिका दाखविली. त्यापैकी एका ज्योतिषाने स्वामी शतायुषी म्हणजे 100 वर्षे आयुष्य असलेले आहेत असे सांगितले. दुसऱ्या ज्योतिषाने स्वामींना 300 वर्षाचे आयुष्य लाभले असल्याचे सांगितले. तर तिसऱ्याने चक्क 700 वर्षाचे आयुष्य लाभणार असे छाती ठोकपणे सांगितले. त्या 3 ज्योतिषांची ती 3 वेगवेगळी भविष्य ऐकून सारी मंडळी चेष्टेने हसू लागली. तेव्हा राघवेंद्र स्वामींनी त्या हसणाऱ्या सर्व मंडळींना थांबवले आणि त्यांना भविष्याचा अर्थ उकळून सांगितला. स्वामी म्हणाले, या तिघांनी सांगितलेली ही 3ही भविष्य खरीच आहेत. कारण माझे शारीरिक आयुष्य हे 100 वर्षाचे असले तरी ग्रंथरूपी आयुष्य मात्र 300 वर्षाचे असेल आणि मंत्रालयाच्या वृंदावनातील माझे अस्थिरूपातील अस्तित्व 700 वर्ष टिकून राहील. स्वामींच्या या समजावून सांगण्याने मंडळीच्या मनातील शंकाचे निरसन झाले. नंतर स्वामींनी या 3 ज्योतिषांचा योग्य आदर सत्कार करून समारंभपूर्वक त्यांना मोठ्या प्रेमाने निरोप दिला. मित्रो, मंत्रालयाच्या राघवेंद्र स्वामींचे मूळचे नाव होते व्यंकण्णाचार्य. त्यांचे प्रारंभीचे सारे शिक्षण श्रीपाद स्वामीकडे झाले. व्यंकप्पा लाघवी, शांत आणि अभ्यासू वृत्तीचे असल्यामुळे आई वडील, शेजारी, गावकरी, गुरुजन या साऱ्यांनाच ते आवडत. यथावकाश लग्न झाल्यावर सुशील पत्नीमुळे घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असूनही त्यांचे सांसारिक जीवन अत्यंत सुख समाधानात व्यतीत होत होते. मुलगा झाल्यावरही व्यंकण्णाची मूळची अभ्यासू वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून मग त्यांनी पुढे शिक्षण सुधींद्र तीर्थकडे घेण्यास सुरुवात केली. मित्रो, सुधींद्र तीर्थ व्यंकण्णांना मठाचे भूषण मानित असत. गावोगावी भरणाऱ्या विविध सभामध्ये वादविवादामध्ये व्यंकण्णा नेहमीच जिंकत असे. त्यामुळे सुधींद्र तीर्थांना त्यांचा अभिमान वाटत असे. त्यातच शिकत असताना व्यंकण्णाने मध्वविजय हा पहिला ग्रंथ लिहिला. मित्रो, पुढे एका दृष्टांतानुसार सुधींद्र तीर्थांनी व्यंकण्णाला मठाधिपती करण्याचे ठरवले. पण प्रेमळ पत्नीला त्यागून संन्यास दीक्षा घेण्याबद्दल व्यंकण्णाचा निश्चयच होईना. लोक समजुतीप्रमाणे एका रात्री साक्षात देवी सरस्वतीने त्यांना स्वप्नात येऊन समजावले. त्यानुसार अखेर शके 1545च्या फाल्गुन वद्य द्वितीयेला सुधींद्र तीर्थांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांचे राघवेंद्र तीर्थ असे नामकरण करण्यात आले. मठाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्याच दिवशी सायंकाळी स्वतः सुधींद्र तीर्थांनी वृंदावन प्रवेश केला. मित्रो, या घटनेने राघवेंद्र स्वामी आबूल झाले. त्यातच पतीने संन्यास दीक्षा घेतलेली पाहून त्यांच्या प्रिय पत्नीनेही विहिरीत उडी मारून प्राणत्याग केला. जड मनाने तिला मुक्ती देऊन मग स्वामी धर्मप्रसारासाठी देशाटनाला गेले. त्यावेळी उडपी येथील कृष्ण मठातून स्वामींचा पाय निघेना इतके तेथील वातावरण प्रेमपूर्व आणि भक्तिभावाने ओथंबलेले होते. म्हणून मग वर्षभर तिथेच मुक्काम करून स्वामींनी तंत्रदीपिका, न्यायमुक्तावली आणि चंद्रिका प्रकाश हे 3 ग्रंथ लिहिले. स्वामींचा व्यासंग, त्यांची प्रतिमा, त्यांचा प्रेमळ लाघवी स्वभाव या साऱ्यामुळे स्वामीकडे जो येईल तो त्यांचाच होऊन जाईल. त्यांची लोकप्रियता हाही चमत्कारच म्हणावा लागेल. मित्रो, शके 1593च्या श्रावण वद्य प्रतिपदेला गुरुवारी स्वामींनी वृंदावन प्रवेश केला. स्वामी कुर्मासन घालून पूर्वाभिमुख बसले. त्यांनी दृष्टी समोरच्या मारुतीकडे लावली. माझी जपमाळ थांबली की 700 शाळीग्राम वृंदावनात ठेवावेत असे स्वामींनी आधीच सांगून ठेवले होते.
त्याप्रमाणे जेव्हा त्यांच्या हातातील जपमाळ फिरण्याची थांबली तेव्हा शिष्यमंडळींनी आणि ग्रामस्थ भक्तमंडळींनी वृंदावनात 700 शाळीग्राम ठेवले. वर नरसिंहाची मूर्ती स्थापली गेली. आजही मंत्रालयातील स्वामींचा मठ हे स्वामींचे सर्वदूर पसरलेल्या भक्तगणांचे फार मोठे आधारस्थान आहे. अशा राघवेंद्र स्वामीची 21 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे आणि याच निमित्ताने आपण त्यांच्या पुण्यपावन स्मृतीला आदरपूर्वक नमस्कार करूया. तर मित्रो, ही होती दक्षिण भारतातील मंत्रालय येथील राघवेंद्र स्वामी यांच्याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय श्री कृष्ण.